हॅलो फ्रेंड्स, आता पहा आपल्याला ह्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक नवीन कन्सेप्ट पाहिजे, दॅट इज मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आपल्याला काय पाहिजे? मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आता पहा मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय कन्सेप्ट आहे? त्या अगोदर आपल्याला एक छोटीशी कन्सेप्ट आहे, दॅट इज आर्गन डायग्राम. दॅट इज आर्गन डायग्राम. तर आर्गन डायग्राम मध्ये काय आहे? आपण छोटी सी कन्सेप्ट दॅट इज आर्गन डायग्राम. राइट? आर्गन डायग्राम of complex number. If any complex number z is equal to a plus br, a plus br. आता हा आपल्याला जब x axis आणि y axis कार्टेशियन सिस्टम आहे त्याच्यावर शो करता येतो, त्याच्यावर आपल्याला दाखवलं त्याची पोझिशन दाखवली कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरची थ्रू आर्गन डायग्राम. आर्गन डायग्रामचा यूज करून आपण तो कॉम्प्लेक्स नंबर कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ची कोऑर्डिनेट सिस्टम आहे त्याच्यामध्ये तो आर्गन डायग्राम मध्ये तो कॉम्प्लेक्स नंबर आपण काय करू शकतो? शो करू शकतो. मग आता मला सांगा, याचे a आणि b बिलॉंग्स टू रियल नंबर. हा जो a पार्ट आहे तो रियल पार्ट आहे. a पार्ट काय? रियल पार्ट. b इज इमॅजिनरी पार्ट. आणि इमॅजिनरी पार्टचा हा जो कोएफिशिएंट आहे b, दिस इज आल्सो रियल. म्हणजे a b बिलॉंग्स टू a, b बिलॉंग्स टू रियल नंबर. तुम्हाला मी आधीच शिकवलं a, b बिलॉंग्स टू रियल नंबर. ओके. आता मला सांगा, समजा मी त्यांचा एक पॉइंट P बनवला, त्या A आणि B चा पॉइंट P बनवला. लेट पॉइंट P जो बनवला मी A, B. पॉइंट P काय बनवलाय? A, B. याच्यामध्ये दिस इज y axis, दिस इज y axis, दिस इज x axis. ओके. समजा हा पॉइंट P आहे, त्याचा A पण पॉझिटिव्ह, B पण पॉझिटिव्ह. म्हणजे A पण पॉझिटिव्ह असेल, B म्हणजे x कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह असेल, y कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह असेल, तो शुअरली तुम्ही 10 पर्यंत पाहिले, शुअरली तो पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. कोणत्या पॉइंट मध्ये येतो? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. मग दिस इज x ऍक्सिस, दिस इज x ऍक्सिस, दिस इज y ऍक्सिस, and this point P, that is AB, that is AB. This is what? A. This is what? A. वहाँ सुधा A सा असणार है. This is what? B. This is what? B. Like this B. बरोबर? This point AB. This is point P AB. And this is complex number that is say A plus BI. अशा पद्धतीने हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो मी म्हणजे ही झाली त्या कॉम्प्लेक्स नंबरची आर्गन डायग्राम. थोडं सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ह्या कॉम्प्लेक्स नंबरची ही काय झाली बाळांनो? आर्गन डायग्राम. काय झालं बाळांनो? आर्गन डायग्राम. मग आता बघा, समजा कॉम्प्लेक्स नंबर आहे लाईक दिस. हे झालं फर्स्ट. ओके. सेकंड कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू घेतलं मायनस a मायनस b. काय घेतलं मी? मायनस a मायनस b. तर माझा पॉइंट p काय म्हणून सांगा? तर माझा पॉइंट p समजा q म्हटलं, p ऑलरेडी घेतलेलं. मग पॉइंट q काय म्हणून सांगा? मायनस a मायनस b. काय म्हणून? मायनस a बोला मायनस b. मायनस a मायनस b. मग a पण मायनस आहे, b पण मायनस आहे. आणि जर दोघं मायनस असतील तर कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये तो पॉइंट 100% कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो? सेकंड क्वाड्रंट. कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो? सेकंड क्वाड्रंट. मग मायनस a मायनस b, मग दिस इज a एवढं अंतर आहे, दिस इज मायनस. मग आपला मायनस आहे, हा आपला काय आहे? मायनस b आहे. राइट ना? हा पण मायनस आहे. मग हा पॉइंट q झाला, दॅट इज मायनस a मायनस b. म्हणजे ही जी आहे आर्गन डायग्राम आहे सेपरेट, ही कोणाची? z इज इक्वल टू मायनस a मायनस b आहे. दिस कॉम्प्लेक्स नंबर. ह्या कॉम्प्लेक्स नंबरची काय आहे? आर्गन डायग्राम. थर्ड कॉम्प्लेक्स नंबर आपण कसं लिहू शकतो? सांगा. निगेटिव्ह पॉझिटिव्ह. काय लिहू शकतो? निगेटिव्ह. x ऍक्सिस निगेटिव्ह, y ऍक्सिस x axis. Minus a minus b is not second quadrant. Minus a plus b is the second quadrant. Sorry, minus a plus br is a second quadrant. Minus a and plus br is a second quadrant. Next काय आहे? दोघं पण मायनस. z is equal to that is minus a minus b. जो r पॉइंट असणार आहे तो काय असणार? मायनस a
मायनस बी, तो कोऑर्डिनेट कुठे आहे ना सांगा, लाईक दिस. हा पण मायनस बी, हा मायनस ए, हा आर पॉइंट आहे, दॅट इज मायनस ए मायनस बी. दिस इज द ऑर्गन डायग्राम ऑफ मायनस ए मायनस बी. And the last is plus a minus b. Z is equal to a minus b r. PQRS S point क्या असणार आहे, a comma minus b. This is the complex or this is the organ diagram. S point है काय आहे, a minus b. Z complex नंबर काय a minus b r. म्हणजे आपण सगळ्यात पहिल्यांदा हे चार टाइपचे कॉम्प्लेक्स नंबर असतात. दोन्ही पॉझिटिव्ह, एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह, दोन्ही निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह. हे चार टाइपचे चार क्वाड्रंट आहेत. मग कोणताही कॉम्प्लेक्स नंबर असेल तर तो आपण कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये पुट केला तर त्याची कोणती डायग्राम तयार होते, आर्गन डायग्राम. म्हणजे आर्गन जो सायंटिस्ट आहे त्याने त्या डायग्राम मध्ये आर्गन्स डायग्राम, दॅट इज आर्गन्स डायग्राम. and this is the argon diagram of any complex number. आता a b चे व्हॅल्यू मला जर माहित असेल तर मी ती appropriate डायग्राम काढली असते. ओके, मग 2 मिनिटं तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये ही जी आर्गन डायग्रामची कन्सेप्ट आहे, तो आर्गन डायग्रामचा कन्सेप्ट काय करायचं आहे, नोट डाऊन करून घ्यायचं. ओके, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ आर्गन डायग्राम. द नेक्स्ट concept is that is modulus of complex number. आपल्याला काय पाहिजे आता, modulus of complex number. तर modulus of complex number शिकताना तुम्हाला आता आर्गन डायग्राम समजली. नेक्स्ट concept is modulus of complex number. आता आर्गन डायग्राम आपण शिकलेलो आहे. आता आपल्याला पाहिजे मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट. तर मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट शिकताना आपण सगळ्यात पहिल्यांदा आता मॉड्युलस पाहू. काय पाहू, मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता z is any kind of complex number. Z is equal to a plus bi is any complex number, right? Is any complex number. So the modulus was दाखवतात. Then modulus of z is nothing but modulus of complex number z. तर z चा हा मॉड्युलस झाला. आता मॉड्युलस म्हणजे काय मी तुम्हाला शिकवणार आहे. व्हॉट इज मीन बाय मॉड्युलस. मॉड्युलस काय कन्सेप्ट आहे मी तुम्हाला सांगणार आहे. आता लक्ष द्या बरं, मॉड्युलस काय कन्सेप्ट. This is x axis, this is y axis, this is x axis, this is y axis. The complex number z is equal to a plus bi. A is positive, b is positive. Its argon diagram lies in first quadrant. So समजा हा पॉइंट आहे, PAB, हा पॉइंट काय PAB. This is its argon diagram. This is argon diagram. That is A, that is B, that is B. This is origin. हे OPA distance जोडलं. OPA distance मी जोडून टाकलं. तर हा A, तर हा पण A, हा B, तर हा पण B. तुम्हाला हे कळलं. ओके, याच्या आर्गन डायग्राम तयार केला. तर बाळांनो जस्ट आर्गन डायग्राम तयार होते आणि जो पॉइंट असतो PAB, ओरिजिन पासून लक्ष द्या बरं का, ओरिजिन पासून त्या पॉइंट पासूनचे डिस्टन्स, that is OP distance is nothing but modulus of complex number. काय लक्षात ठेवा, modulus of z, and this is nothing but modulus of z. आता ते कसं फाइंड आउट करायचं, अतिशय सोपं, बाय पायथागोरस थेरम. मग आता मला सांगा, बाय पायथागोरस थेरम OP स्क्वेअर इज इक्वल टू बाय पायथागोरस थेरम, राइट? बाय पायथागोरस थेरम, बरोबर. पायथागोरस थेरम नुसार सांगा बरं मला OP स्क्वेअर इज इक्वल टू बरोबर
OP square is equal to, तुमचं नाव दिलं आहे P तर P dash दे, OP dash square plus PP dash square. ओके, मग OP dash काय आहे A square, PP dash काय आहे B square. हा आला OP square. ओके, मला OP शोधायचं आहे, तर अंडर रूट काय होणार A square plus B square. And OP bar, that is OP is nothing but modulus of Z. Under root A square plus B square. And this is modulus of complex number. This is the formula. This is the formula to find out modulus of any complex number. This is the formula to find out modulus of any complex number. What is the formula? What is the formula? What is the modulus of complex number? What is modulus of complex number? Modulus of Z is equal to modulus of Z is equal to under root of bola A square plus B square. This is the concept of. This is the concept. This is the concept of modulus of complex number. तुम्हाला एक मिनिट वेळ देतोय, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये ते राईट डाऊन करायचं. तुमच्या नोटबुक मध्ये हे काय करायचं, राईट डाऊन करायचं, व्यवस्थित लिहायचंय. ओके, this is the concept of modulus. This is the concept of modulus of complex number. ओके, त्याला आर पण जनरली आर पण डिनोट करतात, स्मॉल आर मॉड्युलसला. ओके, आता जी नेक्स्ट कन्सेप्ट आहे, दॅट इज द आर्ग्युमेंट. दॅट इज द आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्यालाच एम्प्लिट्यूड असं म्हणतात, त्यालाच एम्प्लिट्यूड असंही म्हणतात. ओके, that is new concept, that is argument of complex number. Argument of complex number. त्याला म्हणतात amplitude. त्यालाच काय म्हणतात, amplitude of complex number. Okay, and this is nothing but theta. Hey, तुम्हाला माहिती आहे आर्ग्युमेंट एम्प्लिट्यूड इज नथिंग बट अँगल. इज नथिंग बट अँगल. काय मी लक्षात ठेवा, एम्प्लिट्यूड और आर्ग्युमेंट इज नथिंग बट अँगल. तुम्हाला विचारतात क्वेश्चन, फाइंड आउट द एम्प्लिट्यूड ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर. यू हॅव टू फाइंड थीटा, यू हॅव टू फाइंड अँगल. समजतं मला काय म्हणायचं, एम्प्लिट्यूड और आर्ग्युमेंट इज नथिंग बट अँगल. ओके, आता पहा, आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज व्हेरी सिंपल. Z is any kind of complex number. Z is equal to A plus BR. A plus BR. Okay? Okay. A and B belongs to real number. Okay? A and B belongs to real number. जर त्याची मला आर्गन डायग्राम काढायची म्हटली, त्याची काय काढायची म्हटली मला, आर्गन्स डायग्राम. आर्गन डायग्राम काय म्हणतात, दिस इज x axis or this is y axis, this is x axis. Okay? This point P, that is AB, this is B, this is A, this is OP, this is OP, and this angle is nothing but theta. This angle is nothing but theta. This is R, this is modulus of complex number. This R is nothing but, OP is nothing but modulus of complex number. Always remember. Okay? Okay. I want to find argument. Argument is what? The angle made by this OP. The angle made by this OP with the positive x-axis. With the positive x-axis or with x-axis is nothing but that argument or that amplitude. Okay? I want to find this angle. I want to find sin theta. I want to find sin theta. Okay? What is the formula of sin theta in 10th standard? Opposing side upon hypotenuse. Opposing side upon hypotenuse. That is B upon R. That is B upon R. That is sin theta. I want to find cos theta. I want to find cos theta. What is the formula of cos theta? Only
adjacent side upon hypotenuse, that is a upon b, a upon r, sorry, adjacent side upon hypotenuse, बरोबर. Okay, that is, now I want to find tan theta. I want to find tan theta. That is the formula काय आपण sin theta upon cos theta. 10th तुम्ही शिकले ना, that is b upon r divided by a upon r. This r get cancel. That is b upon e. That is tan theta. That is tan theta. And theta is nothing but tan inverse of b upon a. This is the formula. This is the formula for argument of complex number. This is nothing but formula of, that is argument of amplitude of complex number. Cn is what? Complex number. आता इनवर्सचा कन्सेप्ट तुम्हाला जर आवड जाईल, कारण तुम्हाला इनवर्स इथून मागं नव्हतं, पण तुम्हाला कसं आहे आता पहिले ट्रिग्नोमेट्रीचं पण बेसिक येणं गरजेचं आहे, पण आता ते हळूहळू ज्यावेळेस तुमचे रेग्युलर लेक्चर चालू होतील नाही का, फेस टू फेस लेक्चर चालू होतील, त्यावेळेस तुम्हाला मॅक्सिमम आणि डिटेलमध्ये तुम्हाला अजून समजवलं जाईल. ओके, आता हे तुम्ही लाईन डाऊन करायचं आहे. दिस इज अ फॉर्म्युला टू फाइंड आउट द, बोला, amplitude or argument of complex number. Amplitude or argument of complex. This is the simple basic formula to find out the argument or amplitude of complex number. हे व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे, तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. आपण नेक्स्ट एक्सरसाइज चालू करून मॉड्युलस आणि आर्ग्युमेंटचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. ओके, next exercise is exercise 1.3. Exercise 1.3. Exercise 1.3. That is question number 1. Question number 1. Find the modulus and amplitude. Find the modulus. Find the modulus and amplitude. And modulus and amplitude for each of the following combinations. For each of the following complex numbers. Okay, the first example is z is equal to 7 minus 5. Z is equal to 7 minus 5. We have to find modulus and amplitude. Amplitude, that is, compare with Kunachili. Z is equal to a plus br. Next, a is equal to 7, b is equal to minus 5. A is equal to 7, b is equal to minus 5. What is the modulus of complex number? Modulus of complex number, right? Now that is modulus of z is equal to under root of काय formula वन a square plus b square. That is under root of a square म्हणजे 7 square, b square minus 5 square. 7 square किती तुम्हाला 49 minus 5 square का 25. 9 5 14 चले 3 4 plus 74. And 74 से रूट नहीं करना है. This is 74. That is the modulus. That is the modulus of complex. This is the answer. What is the argument of complex number?
complex number. Argument of complex number, that is theta, that is equal to theta is equal to काय बनवू tan inverse of काय बनवू बोला बेसिक फॉर्म्युला tan inverse of काय फॉर्म्युला होता सांगा तुम्ही मला बोला काय फॉर्म्युला व्हाट इज द फॉर्म्युला tan inverse of बघा सिंपल sin थीटा का होता sin थीटा अपोजिट ला कोण होता b upon r cos थीटा का होता a upon r और tan थीटा का होता बोला tan थीटा sin that is b upon a basic formula शिकलो इतना tan inverse of b upon a okay with theta is equal to tan inverse of b upon a that is tan inverse of what is the b minus 5 and h value का 7 that is theta that is tan inverse of minus 5 upon 7. This is the example that we have find modulus as well as amplitude of argument of a complex number. दोन्हींचा अर्थ argument म्हणा किंवा amplitude म्हणा दोन्हींचा अर्थ काय तो सेम टू सेम अतिशय सोपं आहे ओके व्यवस्थित लिहून घ्या समजून घ्या सिंपल आहे नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा हे रफ करतो आपण नेक्स्ट एक्झाम्पल आहे z is equal to root 3 plus root 2 z is equal to root 3 plus root 2 okay now compare with carbon z is equal to a plus br then a is equal to root 3 a is equal to root 3 b is equal to root 2 a is equal to root 3 b is equal to root 2 then what is modulus of complex number that is modulus of z is equal to under root of carbon a square plus b square that is root 3 square plus root 2 square that is 3 plus 2 that is root 5 that is modulus. Now we have to find argument. That is we have to find argument. तिला समजतो आपण amplitude. क्या मतलब amplitude of complex number. Amplitude of complex argument of amplitude of complex number that is equal to theta. That is tan inverse of bola b upon a. Tan inverse of bola b upon a. Theta is equal to tan inverse of what is b root 2 upon root 3 that is tan inverse of under root of 2 upon 3 that is theta or that is the argument or that is the amplitude of complex number. अतिशय सिंपल सरळ आहे काही अवघड नाही अतिशय सोपे सम्स आहेत याचे प्रॉपर तुम्ही सांगा टॅन इनवर्स ऑफ प्रॉपर अँगल काय येत नाही थीटा इज इक्वल टू 60 डिग्री 30 डिग्री पण त्यासाठी मला टॅन इनवर्स ऑफ 1 आला तर टॅन 45 1 असतो ना मग टॅन इनवर्स ऑफ 1 किती असतो 45 डिग्री त्यासाठी त्याचे अँगल बसत नाही अजून त्यामुळे त्याचे प्रॉपर अँगल येत नाही असं पण होतं करू आपण हळूहळू तुम्हाला पण येऊन जाईल अशा पद्धतीने आपण पुढचं जे आहे कन्सेप्ट ते पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू राईट ओके आत्तापर्यंत तुम्ही जे शिकवलंय त्याचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे त्या पद्धतीने सॉल्व्ह करणं गरजेचं आहे